प्रवचन करते त्यांचं स्वागत करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तसं माऊली म्हटलं म्हणजे हे स्त्रीवाचक आहे, पण ज्ञानोबा जर आपण पाहिलं तर ते आपल्याला स्त्री नाहीत, पुरुषवाचक पुरुष आहेत. पण माऊली काय म्हणतो तर त्याचं कारण अध्यात्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की आईच्या अंतःकरणात एखाद्या वेळेस द्वेष असू शकतो मुलाप्रती, मात्र ज्या अंतःकरणात द्वेष नाही, द्वेषरहित अंतःकरण, ज्या समाजांनी माऊलींना खूप त्रास दिला असं चरित्रातून आपल्याला दिसते. मात्र माऊलींनी पसायदान सांगताना माऊलींना पहिली जर आठवण झाली असेल तर खळांची आठवण झालेली आहे. सज्जनाची आठवण नंतर झाली माऊलींना, पण खळाची झाली आणि म्हणून खळाची व्यंकटी सांडो असे माऊली. आणि म्हणून जे अंतःकरण द्वेषरहित अंतःकरण आहे त्याला आपण माऊली म्हणतो. त्या माऊलीचा हा सोहळा आणि आजचा या सोहळ्याचा तिसरा दिवस. आता उपनिषदांचं आपलं श्रवण चालू आहे. आता उपनिषद हे जे आहेत याचं श्रवण फार दुर्मिळ आहे. खरं तर म्हणजे याचा वक्ताही दुर्मिळ, याचा श्रोताही दुर्मिळ. पण सद्गुरु कृपेनं अगदी ते गंगा आपल्या अकोल्यापर्यंत आली. त्याच कृपेच्या सद्गुरु कृपेचं वैभव म्हणा हा कार्यक्रम होतोय. आणि काकू दरवर्षी यंदा आपलं आयोजनाचं 15वं वर्ष. 15 वर्ष सातत्याने एखादा कार्यक्रम चालावा, त्याला निर्विघ्नपणे विघ्न येऊ नये, हे काय आहे? हे कृपेचं वैभवच आहे. मग प्रकाश काका म्हणाले की पावसाचे 2-3 थेंब आले. शरदराव मला टेन्शन आलं. मी काकांना म्हणालो की चांगदेवांची सजीवावर सत्ता होती, ते वाघावर बसले होते. नंतर आपल्या त्यांनी म्हटलं चल रे बाबा वाघ, त्या वाघ निघाला. पण आपल्या माऊलीने म्हटलं की चल रे बाबा भिंत, चल आपण भिंतीला म्हटलं चल ग बाई, भिंत चालायला लागली. ज्या माऊलींचं जडावर सत्ता आहे ते माऊली पाऊस कशी येऊ दे. म्हणून त्यांना मी असं काकांना असं म्हणालो आपण स्टे घेऊ म्हटलं कोर्टातून. स्टे घेऊ कोण्या ताकदवर म्हणालो की माऊली कधीही पाऊस येऊ देणार नाही. तशी आपण आशा करू. पाऊस आला तर काय फरक पडतो? येईल पावसाचं काम पाऊस करेल, आपलं काम आपण करू. असू द्या. माऊलींचं चिंतनात आपण इथं बसलेलो आहोत. मी आदरणीय विधाताईला अशी विनंती करतो त्यांनी यावं आणि अगदी त्यांच्या नावाप्रमाणे गीताली नाव हे जसं ज्ञानोबारायांचं नाव आहे, ज्ञानोबा आहे, ज्ञानदेव, ज्ञानाचे देव आणि ज्ञानच, तसं गीताताईचे नाव आहेच. ते त्या गाण्यातून त्याच्या गीतातून सादर करतील. तर मग मी आदरणीय गीताताईला विनंती करतो नाही गीत सादर करावं. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचित बहरू कळीयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला,
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवासस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदाहुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. आदरणीय काकांना मी अशी विनंती करतो त्यांनी आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना प्रवचनासाठी आवाहन करते आणि उभयतांना वंदन मनपूर्वक करते. जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्हींचा बाध करण्याचा निश्चय करून या ठिकाणी श्रवणासाठी आलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. ओंकार, ओंकाराच्या मात्रा आणि आत्मा, आत्म्याचे 4 पद असा जो काही आपला अभ्यास चाललेला आहे त्याचा पुढचा भाग पाहण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आपण काल पाहिलेला आहे की आकार, उकार, मकार, अर्धमात्रा हे 4 पद आत्म्याचे आहेत. हे 4 ज्या मात्रा आहेत त्या ओंकाराच्या आहेत आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या हे जे काय आहेत ते आत्म्याचे 4 पाद आहेत. आता आपण पाहिलं की जागृतीमध्ये 19 मुखांनी म्हणजे 19 द्वार भोग घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपल्याला दिलेले आहेत. त्याद्वारे जागृतीमध्ये आपण जे भोग घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी जो भोगता असतो त्याला विश्व असं म्हणतात. आता शास्त्राने ते जे मांडून ठेवलेलं आहे ते काही मांडावं लागतं आपल्याला या ठिकाणी, तर त्याला विश्व असं म्हणतात. त्यानंतर स्वप्नाचा जो भोग घेतो त्याला तेजस असं म्हणतात आणि सुषुप्तीच्या काळी जो भोग घडतो तो घेणारा जो आहे त्याला प्राज्ञ असं म्हणतात. आता हे 3 जरी नावं या ठिकाणी दिलेले असले तरी एकच जीवात्मा ज्या वेळेला जागृतीमध्ये ते भोग घेतो तेव्हा त्याला विश्व असं म्हणतात. तोच जीवात्मा ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला त्याला तेजस असं म्हणतात आणि तोच जीवात्मा गाढ झोपेचा अनुभव घेतो त्यावेळेला त्याला प्राज्ञ असं म्हणतात. म्हणजे व्यक्ती एकच आहे पण मुलगा समोर आला की ती आई असते, सासू समोर आली की ती सून असते,
आता व्यक्ती एकच आहे, पण नातेसंबंधाने जे जे समोर येईल त्याप्रमाणे तिचं नातं बदलतं. त्याप्रमाणे इथं जीवात्मा नावाचं तत्व एकच आहे, पण त्याला 3 अवस्थांचा या ठिकाणी भोग घडत असतो. आता जे पिंडी ते ब्रह्मांडी हे कायमचं लक्षात ठेवायला हवं की एका पिंडाच्या बाबतीमध्ये जे आहे तेच ब्रह्मांडातले इतर जे पिंड आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा सगळं काही तसंच घडत असतं. आणि हे कायमचं लक्षात ठेवलं तर साधने करत असताना सुद्धा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपल्यासारखेच जीवात्मे आहेत, त्यांच्याही आतमध्ये तुरीय आत्मा आहे हे लक्षात ठेवायला आपल्याला काय होतं तर सोपं जातं. भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे हा जो निर्णय आपल्या समोर संतांनी ठेवलेला आहे त्या निर्णयाप्रत आपल्याला सुद्धा पोहोचता येतं. इथं आपल्या समोर आहे की विश्व जो आहे म्हणजे जागृतीमध्ये भोग घेणारा जो आहे तो त्याला म्हटलेला आहे बहिप्रज्ञा आहे. म्हणजे बाहेरच्या जगातले भोग वासना आपल्याच मनात असतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या जगताकडे त्याची धाव असते. म्हणजे इंद्रियांची धाव जी आहे ती बाहेरच्या जगताकडे आपल्या वासनापूर्तीसाठी जे जे काही विषय आपल्याला लागतात त्याच्यासाठी तो जीवात्मा, त्याची इंद्रिये, त्याचं अंतःकरण या सगळ्यांची धाव जी आहे ती बाहेर असते. त्यानंतर स्वप्नामध्ये जो तेजस आहे तो मात्र अंतःप्रज्ञ असं त्याला म्हटलेलं आहे. कारण त्या ठिकाणी बाहेर धाव घेणारे इंद्रिये जी आहेत ती सगळी कुठं लीन झालेली असतात तर स्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली असतात. त्यामुळे ते बाहेर धावणं बंद असतं आणि आतमध्ये संस्कार रूपाने जे काही उमटलेलं आहे त्या आतल्या आतच त्याला त्या स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी दाखवत असतं आणि म्हणून त्याला अंतःप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये जागृती पण नसते, स्वप्न पण नसतं, दोन्हीचाही त्या ठिकाणी पूर्ण लय झालेला असतो आणि तिथं जे काय असतं त्याला घनप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाहेरची धाव पण नाही, स्वप्न सुद्धा नाही, आत बाहेरच्या सगळ्या जाणीवा त्याच्या त्या ठिकाणी थांबलेल्या असतात आणि तो गाढ झोपेचा जो काही आहे तो अनुभव घेत असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की त्या अवस्थेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये एकीभूत सगळं काही एक होऊन राहिलेलं असतं. जे जागृतीमध्ये किंवा स्वप्न काळी असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनुभवाला येतं ते सगळं त्या ठिकाणी एकीभूत म्हणजे एकत्र होऊन त्या ठिकाणी राहिलेलं असतं. आणि त्या सुषुप्ती अवस्थेतला जो भोगता आहे तो कसा असतो तो आनंदमय असतो, आनंदाचा भोग घेणारा असतो. आणि एक नवीन शब्द या ठिकाणी त्याच्यासाठी आहे की तो चेतोमुख असतो. आता ही काय भानगड आहे, चेतोमुख असतो म्हणजे नेमकं काय असतं तर गाढ झोपेमध्ये त्याला कारण शरीर असं म्हणतात आणि आपल्याला जागृतीचा आणि स्वप्नाचा जो काही अनुभव येतो त्याला कारणीभूत जे आहे ती गाढ झोप म्हणजे याला घन अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे त्याचं कारण आहे, हा प्राज्ञ त्याचं कारण आहे. प्रारब्ध असेपर्यंत त्या गाढ झोपेतून आपल्याला जागा करणं आणि परत बीज रूपाने ज्या वासना असतात आपल्या ठिकाणी त्या परत दुसऱ्या दिवशी त्या पद्धतीने आपले व्यवहार जे आहेत ते चाललेले असतात. आणि म्हणून त्याला या ठिकाणी एकीभूत म्हणजे सगळं काही एकत्र येऊन त्या ठिकाणी बीज रूपाने त्या ठिकाणी थांबलेलं असतं. आता एक भाषा या ठिकाणी अशी आहे की तो आनंद रूप नसतो पण आनंदमय असतो. काय फरक असेल बरं दोन्हीमध्ये की तो आनंदमय असतो, तिथला जो भोगता आहे तो आनंदमय असतो. कारण सुख दुःखाचे भोग देणारं जे अंतःकरण आहे आमचं तुमचं ते त्या ठिकाणी पूर्णपणे अज्ञानाने का होईना पण लय पावलेलं असतं. आणि म्हणून सुख दुःखाचे भोग त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत. परंतु जागृत झालं परत गाढ झोपेतून तुम्ही आम्ही परत जागे झालो की परत द्वैताचा ससेमिरा जो आहे तो तुमच्या आमच्या पाठीमागे लागतो आणि परत सुखदुःखाचे भोग जे आहेत ते सुरू होतात. आणि म्हणून त्याला तो आनंदमय आहे, आनंद रूप नाही असं म्हटलेलं आहे. पण तुरीय आत्मा जो आहे तो मात्र आनंद रूपच आहे. आता थोडस एक उदाहरण घेतलं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आनंद रूप काय आणि आनंदमय काय. एखाद्या नदीच्या काठावर थोड्या वेळ जाऊयात आपण. त्या ठिकाणी एक
पंचा आपण नदीत सोडलेला आहे आणि दुसरं एक बर्फाची मोठी लादी त्या ठिकाणी सोडलेली आहे. दोन गोष्टी सोडलेल्या आहेत. एक पंचा त्याच्यामध्ये सोडलेला आहे आणि दुसरे जे आहे ते बर्फाची लादी सोडलेली आहे. आता जो पंचा सोडलेला आहे तो जलमय झालेला आहे, पूर्णपणे पाण्याने भिजलेला आहे, म्हणून त्या पंचाला आपण जलमय असं म्हणतो. आणि बर्फाची लादी जी आहे ती मात्र पाण्यात सोडली तरी जलरूपच आहे. तो बर्फ पाण्याने भिजला का तर तो जलरूपच आहे. आत बाहेर सगळीकडे त्याच्या पाणीच पाणी आहे, पण पंचा मात्र कसा आहे तर जलमय आहे. मग गाढ झोपेतला तुमचा आमचा अनुभव जो आहे त्याला आनंदमय असं म्हटलेलं आहे. आणि तुर्यावस्थेचा म्हणजे तुरीय आत्माचा जो काही तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला आम्हाला अनुभव येईल, त्यावेळेला त्याला आनंद रूप असं म्हटलेलं आहे. मग आपण आनंदमय रोज होतो, काही काळ का होईना, पण आता इथून पुढे आपल्याला काय प्रयत्न करायचा आहे तर आनंद रूप होऊन राहायचं आहे. कारण मूळचं आपलं जे स्वरूप आहे ते तेच आहे. आणि म्हणून तर प्रत्येक जीवाला आनंदाची ओढ आहे. हो, प्रत्येकाला वाटतं मी आनंदी असावं, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात किंचितही दुःख नसावं. कोणालाच वाटत नाही की दुःख मिळावं, पण सुखाने सुद्धा आम्ही दुःखी होतो हे मात्र तुम्हाला आम्हाला लक्षात येत नाही. आणि संत जे आहेत ते मात्र तुम्हाला आम्हाला ते लक्षात आणून देतात. आता आनंद रूप असणार म्हणजे नेमकं काय आहे तर अंतःकरणावर एकही गोष्टीचा तरंग नाही, पण शुद्ध जाणीवेचा मात्र अनुभव आहे. त्या ठिकाणी ते आनंद रूपता असते. आणि सुख आणि दुःख जे आहे त्यांनी मात्र अंतःकरणावर काय निर्माण होतात, तरंग निर्माण होतात. परमपूज्य डॉक्टर काका आपल्या समोर नेहमी त्याच्यासाठी एक उदाहरण ठेवतात की काही मुलं तळ्याच्या काठी आलेले आहेत, शांत पाणी त्या तलावातलं बिलकुल हालचाल नाही, काही नाही, असं शांत स्थिर असणारं त्या ठिकाणी पाणी आहे. एका मुलाने त्यामध्ये खालचा दगड उचलला आणि टाकला. काय उमटलं त्याच्यावर? तरंगच उमटले. काही वेळाने परत ते पाणी स्थिर झालं. दुसऱ्या मुलाने आपल्या खिशातून आणलेला एक लाडू त्याच्यावर टाकला. आता दगड म्हणजे दुःख तरंग आणि लाडू टाकल्यावर सुद्धा तिथं काय उमटलेलं आहे तर तरंग निर्माण झालेले आहेत. आणि असं तरंग निर्माण झाले की सुख दुःखांचा खेळ आहे. आणि तरंग रहित राहता आलं तर त्या आनंदाचा अनुभव आहे. अहो, इतकं तरंग रहित राहता येतं का कोणाला, हा दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला भगवद्गीता सांगते स्थितप्रज्ञाची लक्षणं. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, लाभा लाभ न आणावे मना माझी. या पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन आहे की सुख किंवा दुःख या दोन्हीचाही बाध करून तुम्हाला आम्हाला नक्की जीवन जगता येतं. असं सगळे संत जे आहेत ते आपल्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करून देतात. पण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने विचार करणं मात्र तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे. कारण सुखाचे तरंग उलटले म्हणजे उमटले अंतःकरणात तर किती काळ राहतात होते. सेल लागलेला आहे, सगळेजण सांगतात तिथं पैठणी खूप स्वस्त मिळते. इतर दुकानाच्या ठिकाणापेक्षा सुद्धा तिथं पैठणी खूप छान मिळते आणि स्वस्त मिळते. आपण जातो, पैठणी आणतो, पैठणी आणल्याचा खूप आनंद होतो आणि घरी आल्यावरती उघडून पाहिल्यानंतर त्याला चीर गेलेली दिसते. आता सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. मग सगळ्या ठिकाणी सुखाचं जे काय आहे ते या पद्धतीने चाललेलं असतं. सुख दुःखाचा खो खोचा खेळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये सतत चाललेला असतो. आणि जीवनमुक्त जे आहेत, संत जे आहेत, तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे जे आहेत त्यांनी मात्र सुखाचा आणि दुःखाचा दोन्हीचाही बाध करून जीवन जगण्याची सवय जी आहे ती अंगीकारलेली असते. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी अखंड आनंदाचा झरा जो आहे तो वाहताना तुम्हाला आम्हाला दिसतो. आणि म्हणून त्यांच्या सहवासात गेल्यानंतर, क्षणभर बसल्यानंतर, त्यांचं रूप पाहिल्यानंतर, त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर चित्ताला काय होतं? आपल्या आनंदच आनंद होतो. आता असं का आहे? कारण आत त्यांचा आनंद जो आहे तो पूर्णपणे प्रगट झालेला आहे. महत्वाचं आहे त्यांच्या इतकाच आनंद किंवा त्यांच्या इतकेच आनंद रूप तुम्ही आम्ही सुद्धा आहोत. कारण वेदांताचा सिद्धांत काय आहे? जीवो ब्रह्मैव नापराहा.
की जीव जो आहे तो ब्रह्मरूपच आहे, पण प्रत्येक जीव ब्रह्मरूप असूनही आनंदाचा अनुभव मात्र सतत जीवाला घेता येत नाही. याचं कारण काय आहे तर त्याच्या आनंदावर अज्ञानाचं आवरण जे आहे ते पूर्णपणे पडलेलं आहे. आणि संतांच्या, जीवनमुक्ताच्या, ऋषीमुनींच्या आनंद जो आहे त्याच्यावरचं आवरण पूर्ण निघून गेलेलं आहे आणि म्हणून त्यांचा आनंद सतत प्रगट आहे. दुसरं एक कारण आहे की अखंड आनंद हा त्यांच्याजवळ कसा काय असतो, कसा काय टिकतो, त्यांचा कधीच हिरमोड का बरं होत नाही, तर त्याचं दुसरं एक कारण आहे की विकार नावाची गोष्टच त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नसते. किंवा अंतःकरणात एखादा चुकून माकून जर विकार उमटलाच तर त्या ठिकाणी तो लगेच काय झालेला असतो तर बाधित झालेला असतो. डॉक्टर काका म्हणतात की कुठलाही विकार अंगावर म्हणजे आतमध्ये आपल्या उमटला, अंतःकरणात जाणवला, जर स्वतःवर लक्ष असेल तरच आपल्या अंतःकरणात काय चाललेलं आहे ते जाणवू शकतं. आणि आपलं अंतःकरण जर सदैव दुसऱ्याच्या विचारात गुंतलेला असेल तर आपलं अंतःकरण असून सुद्धा आपल्या साधनेसाठी ते उपलब्ध नसतं. आणि अशी अंतःकरणाची अनुपलब्धी असणाऱ्याला साधन कधीच जमत नाही. म्हणून आपलं अंतःकरण, आपलं चित्त जे आहे ते आपल्यासाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. मग निर्विकार असणाऱ्या आत्मतत्वाचं, तुरीय आत्म्याचं, आता इथल्या भाषेत बोलूयात आपण की हा तुरीय आत्मा जो आहे त्याचं अनुसंधान ज्याच्या चित्तामध्ये अखंड असतं त्याच्या ठिकाणचे विकार जे आहेत ते पूर्णपणे शमलेले असतात. शमदमाचा अभ्यास करून त्यांनी त्या विकारांना पिटाळून लावलेलं असतं आणि आम्ही मात्र त्या विकारांना कवटाळून बसलेले असतो. दोन याच्यात फरक आहे की आम्ही त्या विकारांना कवटाळलेलं आहे आणि मग त्या विकारांमुळे काय होतं, विकारे घडे हो जनी सर्व चीची. समर्थ रामदास स्वामी त्याचं उत्तरच देऊन टाकतात. जितके विकार अंतःकरणात जास्ती, आता हे विकार कुठले आहेत, काम, क्रोध, लोभ, याला समर्थांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला ते नरकाची द्वार म्हणून सांगितलेली आहे. आता नरकामध्ये अनंत यातना असतात, म्हणून कुठल्या तरी जीवाला आपण नरकात जावं असं वाटतं का? अजिबात वाटत नाही. पण नरकाच्या द्वारामध्ये मात्र आम्ही कायम उभे आहोत. काम, क्रोध आणि लोभ हे अंतःकरणात आमच्या कायमचे आहेत, म्हणजे आम्ही त्या द्वारात उभे आहोत. आणि मग मृत्यूची, काळाची वावटळ आली की आम्ही कुठं पडणार आहोत, त्या दारातून आम्ही नरकातच जाणार आहोत. म्हणून विकार जितके कमी करता येतील तितकं अंतःकरणाची शांती, तृप्ती, समाधान जे काय आहे ते तुम्हाला आम्हाला अनुभवता येईल. आता आपल्या समोर आहे की मात्रा आणि पाद या हे दोघं एकरूप कसे आहेत ते आपल्या समोर त्याची मांडणी आहे. की वैश्वानर हा तुरीय आत्माचा प्रथम पाद आहे. विश्व म्हणजे जागृतीतला भोग घेणारा, त्यालाच इथं वैश्वानर असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा वैश्वानर म्हणजे या तुरीय आत्म्याचा प्रथम पाद आहे आणि आकार ही ओंकाराची प्रथम मात्रा आहे. आता ह्या दोघांचं पूर्णपणे ऐक्य आहे असं समजून जो या ओंकाराची उपासना करतो त्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर त्याच्या चित्तातले सर्व काम जे आहे ते पूर्ण केले जातात किंवा त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत राहतात आणि सर्व लोकांमध्ये तो श्रेष्ठ आणि पूज्य या पद्धतीचा ठरतो असं त्याची काय सांगितलेली आहे या ठिकाणी फळ सांगितलेलं आहे. आता फळ सांगण्याची काही आवश्यकता आहे का उपनिषदांना? अजिबात नाही. पण उपनिषदांचा अभ्यास करणारे जे आहेत ते मात्र सुरुवातीपासूनच त्याचं फळ काय, आम्हाला त्याच्यातून काय प्राप्त होणार आहे हा तुमचा आमचा आधी सुरुवातीचाच महत्वाचा असा प्रश्न असतो की हे केल्याने आम्हाला नक्की काय मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी याच्या उपासनेचं फळ जे आहे तेही आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. तर वैश्वानर म्हणजे तुरीय आत्माचा प्रथम पाद. आता या ठिकाणी पाद म्हणल्यानंतर पावले असं आपल्याला एक लक्षात येतं, पण पशुचे ज्याप्रमाणे पावलं, 4 पायांचा पशु, ह्याप्रमाणे या ठिकाणी त्याचा अर्थ नाही. मग कसा अर्थ आहे तर पूर्वीच्या काळी 4 आणे 4 आणे असे मिळायचे, 4 आण्याचे नाणे होते.
आता 4 आणि 4 आणे असे जर 4 आपल्या जवळ असतील तर त्याचा 1 रुपया होतो. म्हणजेच 1 रुपयामध्ये 4 आणे 4 प्रकारे असू शकतात. आता हे जसं आहे त्याप्रमाणे इथं त्याचं पाद असं वर्णन केलेलं आहे किंवा मात्रा असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. असं 4 पायांचा पशु किंवा पाय ह्या पद्धतीने त्याचा इथं अर्थ नाही आहे. तर त्याचा अंश किंवा त्याचा भाग, आता खरोखरी आत्म्याचे असे भाग पाडता येतात का? आत्म्याचे असे भाग कधीही पाडता येत नाही. पण तुमची आमची समजूत गृहीत धरून हळूहळू शिकवण्यासाठी म्हणून त्याचे असे 4 भाग करून ठेवलेले आहे. पहिल्याच दिवशी आपण म्हटलं की आपल्या अनुभवात असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करत करत आपल्याला तुरीय आत्म्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मग जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा तुम्हाला आम्हाला रोज अनुभव आहे की नाही? रोज अनुभव आहे. म्हणून त्या अनुभवाच्या खुणा सांगत सांगत तुम्हाला आम्हाला कुठपर्यंत घेऊन चाललेले आहेत? अवस्थांपासून अवस्थात्रयातीतः पर्यंत या ठिकाणी आपल्याला विचारांची काय करायची आहे? तर मजल गाठायची आहे. दुसरं सांगितलेलं आहे की तुरीय आत्म्याचा द्वितीय पाद म्हणजे तेजस. आता तेजस आणि हिरण्यगर्भ, पिंडी ते ब्रह्मांडी हे सातत्याने आपण लक्षात ठेवायचं आहे. तर तेजस आणि तो द्वितीय पाद कशाचा आहे? तर तो तुरीय आत्म्याचा आहे. आणि उकार जो आहे तो कशातला आहे? तर ओंकारातला आहे. या दोघांचं ऐक्य. आता इकडं जसं सुषुप्ती आणि जागृतीच्या मध्ये काय आहे? तर स्वप्नावस्था आहे. या दोन्हीच्या मध्ये आहे. तसं आकार आणि मकाराच्या मध्ये उकार आहे. हे त्यांचं ऐक्य या ठिकाणी जाणायचं आहे. आणि जो ह्या पद्धतीने आकाराची उपासना करतो त्याला काय फळ मिळतं? आकार आणि प्रथम पाद म्हणजे वैश्वानर यांचं ऐक्य जाणून जो उपासना करतो तो श्रेष्ठ होतो, पूज्य होतो असं सांगितलेलं आहे. तेजस आणि उकार यांचं ऐक्य जाणून जो उपासना करतो तो अधिक ज्ञानी होतो. काय सांगितलेलं आहे? अधिक ज्ञानी होतो. आणि त्याच्या कुळामध्ये कोणीही अविद्वान राहत नाही असं त्याचं फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याच्या कुळामध्ये कोणीही अविद्वान राहत नाही. पारमार्थिक दृष्ट्या अडाणी त्या ठिकाणी तो कोणीही होत नाही. आता तृतीय पाद जो सांगितलेला आहे तो प्राज्ञ. आणि इकडचा जो आहे मात्रा ती कुठली आहे? तर मकार. हे आता घरी तक्ते करा आणि समजून घ्या या ठिकाणी की घरीच आपण तक्ते करावेत आणि हे सगळं आपल्या ठिकाणी बसवून घ्यावं. आता त्यांचं ऐक्य जाणून इथं म्हटलंय की त्यांचं ऐक्य जाणून जो उपासना करतो त्याला या जगताचं यथार्थ रूप जे आहे ते कळून जातं. या जगताचं काय स्वरूप आहे ते त्याच्या लक्षात येतं आणि तो जगत कारणाला प्राप्त होतो. आता जगत कारणाला प्राप्त होतो म्हणजे कुठल्या तरी एखाद्या ईश्वराच्या ठिकाणी जात असेल, देवतेच्या ठिकाणी जात असेल आणि त्याच्यासोबत त्याला क्रममुक्ती मिळेल या पद्धतीचं ते फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण आता हे तिन्ही फळ जरी आपण बघितले तरी हे फळ शाश्वत आहेत का अशाश्वत आहे? आता जनमानसाचा स्वभाव काय आहे? एखाद्या व्यक्तीला कायमचं डोक्यावर घेऊन नाचणे किंवा त्याची पूजा करणे हे कायमचं कोणाला तरी जमू शकतं का? थोडस तिथं काहीतरी विपरीत लक्षात आलं, काहीतरी चुकीचं दिसलं की अत्यंत पूज्य वाटणारी जी व्यक्ती आहे तिच्याबद्दलचा आपला भावच बदलून जातो. मग आता हे फळ कसं आहे? हे फळ नाशिवंत आहे. त्यानंतर ज्ञानी. इथे सांगितलं की त्याच्या वंशामध्ये कोणीही असा निघत नाही. पण संतांच्या घरी संत निर्माण होतात का हे पाहतोय का आपण त्या ठिकाणी? नाही, त्या ठिकाणी ते निर्माण होताना दिसत नाही. म्हणजे हे फळ सुद्धा कसं आहे? मग सांगितलं का आहे? तर फळाचं निमित्त समोर ठेवल्यानंतर का होईना पण ओंकार उपासनेला, तुरीय आत्मा जाणून घेण्याला तुम्ही आम्ही प्रवृत्त होऊ म्हणून या पद्धतीची मांडणी करून आम्हाला तिकडं प्रवृत्त करण्यासाठी ही फळं जी आहेत ती या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दाखवलेली आहेत. त्यानंतर जगताचं यथार्थ स्वरूप ओळखतो. जगत कारण. आता जगतच मुळात मिथ्या आहे.
तर या मिथ्या जगाचं कारणत्व मिळून सुद्धा काय मिळणार आहे? मग शाश्वत फळ कुठलं आहे? तर शाश्वत फळ जे आहे ते तुरीय आत्मा समजून घेणे आणि आपण तसंच होऊन राहणे. असं जो तुरीय आत्मा आहे तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. आता हे सगळं नाशिवंत आहे हे लक्षात घेतल्याशिवाय शाश्वत तत्वाकडे तुम्ही आम्ही पूर्णपणे झोकून देऊन त्याचा अभ्यास करू शकू का? नाही. आणि म्हणून इतका उहापोह जो आहे तो कशासाठी आहे? आधी की नाशिवंत गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे शाश्वत तत्वाकडे जाण्यासाठी आपलं मन जे आहे ते प्रवृत्त होईल, आपली बुद्धी जी आहे त्याचा विचार करण्यासाठी प्रवृत्त होईल. इथं म्हटलेलं आहे की मात्रारहित ओंकार हाच तुरीयरहित आत्मा आहे. मात्रारहित ओंकार जो आहे तोच कसा आहे तर तुरीय आत्मा आहे आणि ओंकार आणि आत्मा एकच आहे. आता जे नाम आम्ही घेतो त्या नामामध्ये नामी नक्कीच आहे असं लक्षात ठेवून ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करू त्यावेळेला हळूहळू आम्हाला नामाच्या अनुसंधानातूनच नामीपर्यंत म्हणजे ब्रह्मापर्यंत नक्की पोचता येणार आहे. मग नामस्मरण करता करता नुसतंच माळा मोजायच्या, वह्यामध्ये त्या लिहून ठेवायच्या आणि कुठंतरी त्या देऊन यायच्या, ह्या पद्धतीची ही साधना नाही. तर नाम घेता घेता नामी होऊन राहणे. देव पाहता पाहता देवची झालो, त्याप्रमाणे नाम घेता घेता नामीच झालो. ह्या पद्धतीने या ठिकाणी तुमची आमची साधना जी आहे ती व्हायला हवी. इथं म्हटलेलं आहे की ओंकारच आत्मा आहे असे जाणतो त्याचा परमार्थ जो आहे तो पूर्णपणे सिद्धीला जातो. मग आपल्याला या ठिकाणी आपला परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी या तऱ्हेचा अभ्यास आपण सगळेजण करत आहोत हे आता आपल्याला लक्षात घ्यायचं. आता हा तुरीय आत्मा म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. इथं म्हटलेलं आहे की तुरीय आत्मा जो आहे तो अंतःप्रज्ञ नाही. म्हणजे तेजसाचं जे वर्णन केलेलं आहे की तो अंतःप्रज्ञ आहे म्हणजे आतल्या आतच सगळं पाहतो. तर तुरीय आत्मा काहीही पाहत नाही, आत किंवा बाहेर असं त्याच्या ठिकाणी काहीही नाही. कारण ते तत्व कसं आहे? भरला घनदाट हरी दिसे. इथं हरी जो आहे तो आत्माच आहे, हरी जो आहे तो ब्रह्मच आहे. आणि मग सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे? सगळ्या संतांचं त्याबद्दल एक मत आहे, पण दैवताचं मात्र नाव त्यांनी प्रत्येकाने वेगळं वेगळं घेतलेलं आहे. भरला घनदाट हरी दिसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नभी वावरे जो अणुरेणुकाही रीता ठावया राघवे वीण नाही असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि त्रिभुवन संचले विठ्ठले गा असं तुकाराम महाराज म्हणतात. मग तीन संत मिळून ज्या वेळेला एकच तत्व घनदाट भरलेलं आहे असं सांगतात त्यावेळेला सद्यस्थितीत आम्हाला त्याचा अनुभव जरी नसला तरी ते तत्व तसंच आहे एवढं मान्य करायला तरी काही हरकत आहे का? अस्ति इति उपलब्धव्यो कठोपनिषद आपला आधी झालेला आहे आणि सगळ्यांच्या ते लक्षात असणार आहे असं गृहीत धरून आपण आता या ठिकाणी पुढे जायचंय की हे तत्व आहेच आहे असं लक्षात ठेवूनच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा, म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रगती पथावर आपण राहू. पण आहे की नाही असं शाशंक वृत्तीने ज्या वेळेला आपण साधना करतो त्यावेळेला कशी सापशिडी सारखं आपलं होत राहतं. परत वर जायचं, परत खाली यायचं, ह्या पद्धतीने त्या खेळात जसं चाललेलं असतं तसं काहीतरी होत राहतं. म्हणून ते तत्व आहेच आहे, जसं संतांनी सांगितलेलं आहे तसंच आहे. आणि संतांच्या विचारांचा मागोवा घेता घेता मला नक्की तिथपर्यंत पोहोचता येणार आहे या विश्वासाने या मार्गामध्ये आपण काय केलं पाहिजे तर पावलं टाकली पाहिजे. निश्चयात्मक रीतीने साधना केली, जाणून व्यवस्थित जाणून साधना केली की तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. की त्या मार्गावरून खाली न उतरता चालत राहा, कधीतरी तो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताचं कसं आहे, 10 पावलं जर एखादा साधक किती अडचणी आल्या तरी आपल्याकडे येताना दिसतो ना, तेव्हा तो 20 पावलं अजून आपल्याकडे आधीच येतो.
अहो खरंच असं असतं का, अहो खरंच करून पहा, एवढंच त्याचं काय आहे की असं असतं का असं विचारण्याऐवजी आपण तसं करून पाहणं हे जे काही आहे ते महत्वाचं आहे. तो जसा अंतःप्रज्ञ नाही तसं इथं म्हटलेलं आहे की बहिष्प्रज्ञ सुद्धा नाही. आता बहिष्प्रज्ञ जागृतीत आपण पाहिलेलं आहे की विश्व कसं आहे तर बहिष्प्रज्ञ आहे, तेजस कसा आहे तर अंतःप्रज्ञ आहे, आणि तुरीय आत्मा जो आहे तो असं आतलं जाणणारा नाही आणि बाहेरचंही जाणणारा नाही, असा तो या ठिकाणी आहे. उभय रूप नाही, प्रज्ञान घन, प्राज्ञ नाही, अप्रज्ञ नाही. म्हणजे तो कधीही गाढ झोपतही नाही आणि तो कधी जागा आहे असंही म्हणता येत नाही. आली की नाही पंचगीतांता की या तुरीय आत्म्याचं वर्णनच कसं आहे. अखंड असणार असं ते एक सच्चित आनंद घन तत्व आहे. तो जागा आहे, झोपलेला आहे, कारण जाग आणि झोप या दोन गोष्टी ज्या आहेत त्या शरीर सापेक्षतेने जीवाच्या अनुभवाला येतात, आणि आत्मा नावाचं तत्व हे अशरीरी आहे. शरीर नावाची गोष्टच त्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळे ह्या अवस्थांचा आणि त्याचा सूत्रां सुद्धा संबंध नाही. आणि तो आत्मा मी असल्यामुळे मला जर गाढ झोप लागत नसेल तर मी कुरकुर करण्यात अर्थ नाही. आता पुढचं साधनेत त्याचं रूपांतर झालं पाहिजे की आता ज्या वेळेला मी कुरकुर करतो त्या वेळेला मी जीवभावात असतो. नक्की या ठिकाणी लक्षात घ्यायचे की जेव्हा माझी कुरकुर चाललेली आहे, जागृतीत घडणाऱ्या घटना, ज्या वेळेला ते सुखदुःखाचे जे काय प्रसंग येतात ते मला जर खूप आतमध्ये दुःख निर्माण करत असतील तर जगन मिथ्यात्व निश्चय माझा अजून झालेला नाही. स्वप्न पडलेलं आहे, कधी सुखद पडलं, कधी दुःखद पडलं, कुठलंही पडलं. आता ते स्वप्न पडल्यानंतर खरंच ते सत्य आहे का मिथ्या आहे, जागा झाल्यानंतर जर तिथलं काहीच शिल्लक राहत नाही तर त्या स्वप्नामध्ये रेंगाळण्यात काही अर्थ आहे का आम्हाला. पण तरी सुद्धा त्याचा विचार जो आहे तो दिवसभर चालू राहतो की असं दिसलं तसं दिसलं, काहीही दिसलं तरी मिथ्या आहे, एवढं एक नक्की लक्षात ठेवायचं. जागृतीत दिसलं तरी काय किंवा स्वप्नात दिसलं तरी काय, हे सगळं जग जे आहे ते कसं आहे तर मिथ्याच आहे. आणि मग ज्या वेळेला या दोन्ही गोष्टी आम्ही उडवून लावतो तसंच गाढ झोप आली काय आणि नाही आली काय, आत्मरूप जो मी आहे त्याला झोप आणि जाग या दोन्हीही गोष्टी अजिबात त्याच्या ठिकाणी नाही, आणि तो मी आहे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की परमार्थाचं पालुपद काय आहे तर तो मी आहे. आणि हे साधक जर विसरत असेल तर त्या ठिकाणी चालू ठेवू, ऐकू येते सगळ्यांना. मला हे दिसलं पाहिजे. मीच पकडत. तर तो प्राज्ञही नाही आणि अप्रज्ञ सुद्धा नाही असं एक पाहिलेलं आहे. नंतर अदृश्य तो कसा आहे तर अदृश्य आहे, अव्यवहार्य आहे, अग्राह्य आहे. आता दृश्य आणि अदृश्याच्या पलीकडे असणारं असं हे तुरीय आत्मा नावाचं जे तत्व आहे ते दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही, त्या दोन्हीच्याही ते कसं आहे तर पलीकडचं आहे, अव्यवहार्य आहे. म्हणजे कुठला देण्या घेण्याचा व्यवहार करून या तुरीय आत्म्याशी आपल्याला ओळख करून घेता येणार नाही. अव्यवहार्य आहे म्हणजे व्यवहारात आपण काय करतो, देणे घेणे, बोलणे, चालणे इत्यादी जे सगळे व्यवहार आपले चाललेले आहेत त्या पद्धतीने त्या आत्म्याची ओळख होणे शक्य नाही. आता आपण प्रवचनाच्या ठिकाणी येण्याचा व्यवहार करण्यासाठी आपल्या पायाने आलेले आहोत. या पायांनी येऊन आपण इथं प्रवचन ऐकू शकतो, पण या स्थूल असणाऱ्या पायांनी म्हणजे या इंद्रियांनी जाऊन तुरीय आत्मा जो आहे तो मात्र आपण पाहू शकत नाही, जाणू शकत नाही. आणि म्हणून त्याला अव्यवहार्य असं म्हटलेलं आहे. व्यवहार करण्यासाठी इंद्रिये लागतात, व्यवहार करण्यासाठी अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण व्हावा लागतो. पण तुरीय आत्मा जो आहे तो अमन आहे, तो इंद्रियातीत आहे,
इंद्रियांना त्याची सत्ता आहे, पण तरी सुद्धा इंद्रिय नावाची गोष्ट मात्र त्याच्याजवळ अजिबात नाही. तो निरवयव आहे, अग्राह्य आहे. आता अग्राह्य आहे, ग्राह्य म्हणजे घेण्यासारखा. आता व्यवहारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला एकमेकांना देता घेता येते, पण आत्मा हा असा पदार्थ नाही की जो एकमेकांना आपण देऊ घेऊ शकू. आता तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की देवाजवळ नाही मोक्षाचे गाठोडे, की जो आत्मरूप होतो त्याला मोक्ष मिळतो, पण देवाजवळ मोक्षाचं गाठोडं नाही. असा पण अभंग आपल्या समोर आहे. याचाच अर्थ काय आहे? आत्मा हा पदार्थ रूप नाही, म्हणून तो देता किंवा घेता येत नाही, हे नक्की लक्षात ठेवायचं. मग आपल्या खिशात, श्री गुरूंच्या खिशात आत्मा आहे आणि त्या खिशातून काढून तो साधकाला देणार आहेत, असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. आणि ते या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर अलक्षण आहे. आता पहा, जीव जो आहे तो कसा आहे? सदलक्षण पण असू शकतात, त्याच्याजवळ कुलक्षण पण असू शकतात, विलक्षण पद्धतीने वागणारा सुद्धा तो असू शकतो. पण या प्रकारचं आत्म्याजवळ एकही लक्षण नाही, गुणच नाही. ते त्रिगुणातीत आहे, तिन्ही गुणांच्या पलीकडचं असं ते तत्व आहे. तर त्याचं लक्षण काय सांगणार आहे आपण? तो सत्वगुणी आहे म्हणणार आहे, तमोगुणी आहे म्हणणार आहे, का रजोगुणी आहे म्हणणार आहे? तो कसा आहे? तर तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून त्याला जर आपल्याला भेटायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगते, तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब जणी. की तीन गुणांचा अभ्यास करूनच तुम्हाला आम्हाला पलीकडे जावं लागणार आहे. आता तीन गुण जे आहेत ते अंतःकरणाच्या साह्याने जीवात्म्याच्या अनुभवाला येतात, पण या तीन गुणांचा आणि आत्मरूप मीचा अजिबात संबंध नाही. आणि हा आत्मरूप मी जो आहे तो आपण काल पाहिलं, एक महावाक्य यातलं, अयम आत्मा ब्रह्म. त्यावेळेला आपण काय म्हटलं? तो आत्मा कुठे आहे? हा मी आहे असं सांगितलेलं आहे. की तो आत्मा कुठे आहे? हा इथंच माझ्या आतमध्येच तो आहे. आणि म्हणून तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग तिथपर्यंत पोहोचण्याच्या आड काय येतात आपल्यातले? तर तीन गुण जे आहेत ते आणि त्याचे निर्माण होणाऱ्या वृत्ती, ह्या सगळ्या आपल्याला प्रतिबंध करत असतात. म्हणून व्यवहारात जसं कार्य, ज्या गुणांचा उपयोग करून जे कार्य करायला पाहिजे ते व्यवहारात नक्की करायचं आहे, पण तेवढं कार्य झालं की त्या गुणांचा माझा अजिबात संबंध नाही. पोळ्या करण्यापुरत्या पोळपाट लाटणं सांभाळायचं आहे, पण पोळ्या करून झाले की ते धुवून ठेवतो की नाही? काही वाटावाटी करायची असेल तर मिक्सरचा उपयोग करतो, पण काम झालं की ते धुवून ठेवतो की नाही? तसं हे तीन गुण, अंतःकरण याचा उपयोग करून व्यवहार करायचा आहे, पण काम झालं की ते धुवून पुसून ठेवायचं आहे. पण त्याचं कामच संपत नाही, तर धुणार केव्हा, पुसणार केव्हा? प्रश्न आमच्या समोर आहे की या अंतःकरणाचं, या प्रपंचातलं काम संपतच नाही, तर त्याला धुणार केव्हा आणि पुसणार केव्हा? पण त्याला धुवायचं आणि पुसायचं असेल तर प्रातःकाळी आणि झोपण्याच्या वेळी त्याला धुवून पुसून आपण नक्की काय करायचं आहे? तर ठेवायचं आहे. तो अचिंत्य आहे, म्हणजे त्याचं चिंतन करता येणार नाही. आता चिंतनाशिवाय तर तो प्राप्त होत नाही, पण तरीही त्याचं तो अचिंत्य आहे, म्हणजे त्याचं चिंतन करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. तर स्वतःच्या मनाने वाटेल तसं चिंतन करून हा आत्मा तुम्हाला आम्हाला कधीच भेटणार नाही. मग त्याला भेटण्यासाठी काय करावं लागेल? तर संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे. मनमानी विचार करून आत्मतत्व आपल्याला कधीही भेटणार नाही. म्हणून संतांचे, शास्त्राचे विचार सुरुवातीला मला अवघड जरी वाटत असले, पटत जरी नसले, तरी त्यांची साथ घेतल्याशिवाय मला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही, हे जर मला पक्क समजलेलं असेल तर हळूहळू तोच संस्कार मी माझ्यावर करून घेईल. आणि त्यानंतर संत ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने जर मी त्याचा विचार करत गेले तर नक्की संतांप्रमाणे मी तिथपर्यंत नक्की पोहोचू शकते. असं काय करायचं आहे? तर तुम्ही आम्ही नक्की करायचं आहे. एकात्म प्रत्यय सार असं त्याला म्हटलेलं आहे. आता त्याचं एक वर्णन आपल्या समोर आहे, अखंडैक एक रस. एकच रस त्या तुरीय आत्म्याजवळ आहे आणि तो म्हणजे आनंद.
आनंद या एकाच रसाने ते एकमेव असणारं तत्व जे आहे ते अखंड भरलेलं आहे. मग ज्याला तुरीय आत्मा गवसलेला आहे म्हणजे तो मी आहे असं ज्याचा निश्चय झालेला आहे त्याच्या अंतःकरणाला अखंड कशाचा अनुभव राहणार आहे? अखंड आनंदाचा अनुभव त्या ठिकाणी राहणार आहे. आणि प्रत्येक जीवाला असंच वाटतं की नाही की मला तो आनंद मिळावा. मग तो आनंद मिळण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भजनामध्ये आपण सगळेजण म्हणतो की जो प्रसाद दिला साधू संता तोची प्रसाद देई तू मला. आता म्हणणं बरोबर आहे, मागणं छान आहे, पण तो प्रसाद मिळवण्यासाठी साधू संतांनी काय केलेलं आहे हो? मन आणि बुद्धी जी आहे ती पूर्ण श्री गुरु चरणी आणि पूर्ण आराध्य दैवताच्या चरणी वाहून दिलेली आहे. मग तसं मन आणि बुद्धी ज्या वेळेला आम्ही समर्पित करू त्यावेळेला असा जो अनुभव आहे तो तुम्हाला आम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. नंतर म्हटलेलं आहे प्रपंचोपशम. आता प्रपंच कशाला म्हणतात? म्हणजे ज्याचा प्रपंचाचा ज्या ठिकाणी पूर्ण उपशम झालेला आहे त्याला प्रपंचोपशम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता व्यवहारामध्ये प्रपंच आपण कशाला म्हणतो? मी, माझा संसार, माझे मुलं बाळ आणि त्यात चाललेला सगळा कारभार याला आपण प्रपंच असं म्हणतो. पण परमार्थामध्ये पाचापाचाच्या गोंधळाला प्रपंच असं म्हणतात. आता हा पाचापाचाचा गोंधळ म्हणजे काय? आता श्रोत्यांनी उत्तर द्यावेत. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंच, प्राण पंच, 5 विषय या सगळ्यांचा आपापसात झालेला जो काला आहे त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि आता हे त्या आत्म्याच्या ठिकाणी, तुरीय आत्म्याच्या ठिकाणी अजिबात नाही. आपण पाहतोय की तो इंद्रियातीत आहे, तो अमन आहे, म्हणजे अंतःकरण पंचक त्याच्या ठिकाणी नाही, तो अबुद्ध आहे, अमन आहे, या पद्धतीने आपण पाहतो. मग प्रपंच नावाची गोष्ट त्याच्या ठिकाणी अजिबातच नाही. आणि असा आत्मा मी आहे. अभ्यास काय आहे आपला? की असा आत्मा मी आहे असं जमू शकतं का? परत आपल्या समोर आहे. मग आपल्याला भगवद्गीतेत उत्तर आहे त्याचं की कमलपत्राप्रमाणे राहायला शिका म्हणजे ते आपोआप जमतं. कमलपत्राचं वैशिष्ट्य काय आहे? चिखलातून दलदलीतूनच ते कमळ त्या ठिकाणी उगवलेलं असतं, पण ते पाण्याच्याही वर येऊन फुलतं आणि चिखल बाकीचं जे काय आहे ते सगळं खाली राहतं दलदल. तसं या प्रपंचाच्या दलदलीतून तुमचं आमचं शिरकमल आहे ते वर आलं पाहिजे. पण कोणाचे तरी चरण कमल धरल्याशिवाय पुढचं आहे की कोणाचे तरी चरण कमल हस्तकमलाने प्रत्यक्ष धरल्याशिवाय तुम्हाला आम्हाला असं राहता येणार नाही. मग कमळाप्रमाणे सारखं म्हणूनच आपल्या समोर आहे की कमलपत्राप्रमाणे असंग वृत्तीने प्रपंच तर सगळा करायचा आहे, नीट नेटका करायचा आहे. आता नेटका शब्दाचा आपल्या समोर अर्थच वेगळा होतो. आता आम्ही या ठिकाणी होतो पदाचा अभ्यास आणि त्याचा प्रचार आणि प्रसार असं काम दरवर्षी जानेवारी महिना डिसेंबर महिना आले की आम्ही करत असू. कुठल्याही भगिनीकडे गेलं की दासबोधातलं एक ओवी सगळ्यांना पाठ असायची. ती कुठली ओवी? अहो समर्थांनी सांगितलं ना प्रपंच करावा नेटका आणि म्हणूनच आम्ही तो करतोय. मग नेटका प्रपंच करत असताना त्या प्रश्न उत्तर देण्याचा आम्हाला कसा काय वेळ मिळणार आहे? म्हणलं मग नेटक्या शब्दाचा अर्थ जो आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला दासबोध वाचायचा आहे. मग नेटक्या शब्दाचा अर्थ काय आहे? जरुरी पुरता करा, आवश्यकतेपुरता करा, ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्ती रमवू नका, जास्ती रमवू नका. मग उरलेला वेळ आपल्याला हे करता येईल की नाही? पण हा वेळ आपल्यासाठी काढणं हे सुद्धा तुम्हाला आम्हाला जमत नाही. डॉक्टर काका अपरोक्ष अनुभूतीमध्ये लिहिताना म्हणतात की हल्ली नातवंडांच्या जबाबदारीमुळे वानप्रस्थाश्रम उडून गेला आहे. की वानप्रस्थाश्रम जो आहे त्याची काही सोयच राहिलेली नाही. कारण उर्वरित आयुष्य सगळं काय नातवंडांचं सांभाळण्यामध्ये, कारण दोन्ही जण काय आहेत नोकरीला बाहेर जाणारे आहेत
आणि त्यामुळे वानप्रस्थाश्रम जो आहे तो निघून गेला. मग आता वानप्रस्थाश्रमात प्रत्यक्ष जाता येत नसलं तरी डॉक्टर काका म्हणतात वानप्रस्थ वृत्तीने जर राहण्याचा प्रपंचात आपण प्रयत्न केला तर तो प्रपंच आपला नेटका होऊ शकतो. आणि असा नेटका प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ विवेक घ्यायला सुद्धा समर्थ पुढचं सांगतात. नाही तर अर्धी ओवी वाचतो, पुढची ओवी आपण सोडून देतो. आणि पुढे समर्थ म्हणतात असा जो परमार्थ विवेक करतो तेच विवेकी आहेत आणि असा जो करत नाही तो ते मात्र सगळे अविवेकी आहे. आणि मग अविवेकाचे फळ ते दुःख. जेव्हा आपल्या अंतःकरणाला दुःखाचा अनुभव येतो त्यावेळेला आपण बोट दुसरीकडे दाखवतो. त्याच्या बोलण्यामुळे दुःख झालं, त्याच्या वागण्यामुळे दुःख झालं, त्याच्या येण्यामुळे दुःख झालं, त्याच्या जाण्यामुळे दुःख झालं. आणि इकडचे हे सगळे संपले तर इकडे बोट दाखवतो, तुझं एवढं करते पण हेच का माझ्या नशिबात. या पद्धतीने दुःख झालं की बाहेर बोट आहे. पण समर्थ म्हणतात येथे बोल नाही जनासी शिकवावे आपुल्या मनासी. की दुःख ज्या वेळेला अंतःकरणाला होतं त्यावेळेला लक्षात घ्यायचं की कुठंतरी चित्तामध्ये अविचार निर्माण झालेला आहे, कुठंतरी चित्तामध्ये अविवेक निर्माण झालेला आहे. आणि तो काढल्याशिवाय मला सुख मिळणार नाही. कारण समर्थ पुढे सांगतात आपल्याला विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. तुम्ही विवेकी असाल तर अखंड आनंदाने जगण्याची व्यवस्था आहे. आणि तुम्ही अविवेकी असाल तर घरामध्ये गाड्या असू दे, मोठा बंगला असू दे, 2 डोअरचा फ्रीज असू दे, उंची सोफा सेट असू दे, डनलोपच्या गाद्या असू देत, एसी सगळ्या खोलीत बसवलेल्या असू दे, पण आतली गरमी काही थांबणार नाही. हे मात्र नक्की आहे की बाकी काही असो, जोपर्यंत चित्तामध्ये विवेक नाही तोपर्यंत सुख नाही. आणि जिथं अविवेक आहे तिथं बाहेरून सगळं काही असलं तरी सुद्धा दुःखच दुःख त्या ठिकाणी वाट्याला येतं. आणि म्हणून तुरीय आत्म्याच्या ठिकाणी प्रपंचोपशम. आणि हा प्रपंचोपशम जर मला करायचा असेल तर शमदमाचा मनापासून अभ्यास करता करता कधीतरी त्या प्रपंचाचा उपशम होऊन जाईल. आता दुसरा एक भाग आहे की ह्या प्रपंचातून बाजूला पडायचं असेल तर मी काय करायचं आहे, जे काय घडतं ते जीवात्म्याच्या ठिकाणी घडतं. तुरीय आत्मा जो आहे त्याच्या ठिकाणी कधीच केव्हाच काहीच घडत नाही. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससे काही. अजातवाद जो आहे तो या उपनिषदात खूप छान पद्धतीने आपल्या समोर ठेवलेला आहे. मग आता प्रपंचात राहायचं आहे, प्रपंच मनापासून करायचा आहे, परंतु त्यातले कर्तव्य व्यवस्थित करायचे आहे, परंतु त्याला चिकटून राहायचं नाही. आणि बाहेरच्या घरातल्या लोकांना मी आता कुठंही आसक्त नाही असं अजिबात सांगायचं नाही. प्रापंचिक साधकाने अत्यंत काय करायचं आहे, चातुर्य लक्षणाने आपला परमार्थ करायचा आहे. नाहीतर तुमची आता मला अजिबात गरज राहिलेली नाही, मी कोणातही अडकलेली नाही. मग ते म्हणते कुठंच अडकलेली नाही ना, मग जा बाहेर. मग आले की नाही पंचायत आपली. व्यावहारिक सत्तेत अशी गल्लत सुद्धा अजिबात करायची नाही. तर सगळ्यांना सांभाळत परंतु या सगळ्यांना सांभाळण्याच्या नादामध्ये आपल्याला सांभाळणं पारमार्थिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. आणि ते फक्त विचारानेच होऊ शकतं. ही गोष्ट जी आहे ती विचारानेच होऊ शकते. आणि म्हणून सतत संत संगतीतल्या विचारात राहणं याला साधना असं म्हणतात. पुढे सांगितलेलं आहे की शांत शिवम. आता जिथं प्रपंचाच्या कटकटीच नाही म्हणजे चित्तातून काढून टाकलेल्या आहेत, अवाजवी चिंतन थांबवलेलं आहे. त्या कटकटी काढून टाकायच्या म्हणजे काय करायचं आहे, अवाजवी जे चिंतन आहे याचं ते थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तसा प्रयत्न केला तर अंतःकरण जे आहे ते स्थिर शांत होतं. बघा अत्यंत व्याकुळता केव्हा येते माणसाला अंतःकरणाला, जेव्हा मी माझेचा पसारा खूप वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचं चित्त खूप गुंतलेलं आहे, तेव्हा ते अत्यंत अशांत होतं. डोंगरे महाराज म्हणायचे व्यवहारामध्ये तुम्ही ज्याच्यावर जास्ती प्रेम करता तोच तुमच्या रडण्याला कारणीभूत होतो. बरोबर आहे हे, अगदी विचार करून पहा तुम्ही. ज्याच्यावर तुम्ही खूप आसक्त आहात त्याच्या चिंतनाने म्हणायचं नाही, त्याच्या
चिंतेने दुःख होतं आणि चिंतनाने सुख होतं. चिंतन हे नेहमी परमेश्वराविषयी असतं आणि चिंता जी आहे ती नेहमी प्रपंचाविषयी असते. मग प्रपंचाच्या चिंता का बरं वाटतात? तो प्रपंच मी करतो असा अभिमान आहे म्हणून तेवढ्या चिंता वाटतात. आता प्रपंच मी करतो का? करता जीव, करविता परमेश्वर आणि अकर्ता तुरीय आत्मा. यातलं मी काय आहे? 3 गोष्टी आपल्या समोर आहेत. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात, त्याच्यात 3 दिलेले असतात आणि आपण आपलं सोडवायचं त्याच्यात. मग प्रत्येकाने त्या ठिकाणी मी कोण आहे हे लक्षात घ्या. आता मी जर स्वतःला ईश्वर समजत असेल तर जे माझ्या मनात येईल ते करता आलं पाहिजे. मी जर स्वतःला करता समजत असेल तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जर सगळेच स्वतःला करते समजत असतील तर अवघेच होती राजे. कोण कशाला शिपाई होऊन राहील? कोण कशाला चौकीदार होऊन राहील? जर मीच करता आहे तर प्रत्येक जीव राजा नाही होणार का? प्रत्येक जण बँकेमध्ये जाऊन ब्रँच मॅनेजर नाही का होणार? तो कशाला चपराशाचं काम करत बसेल? पण ज्या अर्थी मला ते पद मिळत नाही त्या अर्थी करविता कोणतरी वेगळा आहे आणि तो करविता जो आहे तोही मनमानीपणाने काही करत नाही, तर माझं कर्माचे पुरावे त्याच्याजवळ आहेत आणि त्या कर्माच्या पुराव्याप्रमाणे तो कोणाला पंतप्रधान करतो तर कोणाला साधा चपराशी करतो. त्याला कारणीभूत काय आहे? माझं कर्म आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचं कर्म कारणीभूत आहे. तो जरी करविता असला तरी त्यांनी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे, ती प्रारब्धाची व्यवस्था आहे आणि त्या प्रारब्धामध्ये माझेच कर्म जे आहे ते त्या ठिकाणी नोंदले गेलेले असतात आणि त्याप्रमाणे मला पुढच्या सगळ्या गोष्टी मिळत जात असतात. आणि म्हणून कोणाही विषयी तक्रार न करणे याला साधना असं म्हणतात. साधनेची एक व्याख्या की काहीच तक्रार नाही, एक दिवस तरी करून पाहायचं. चातुर्मासाचं नाही, निदान एकादशीचं व्रत करत असू, चतुर्थीचं व्रत करत असू तर त्या दिवशी तरी कोणालाही कठोर शब्द बोलणार नाही, कोणाशी कठोर वागणार नाही आणि अंतःकरणात यत्किंचितही प्रपंचाचं चिंता ठेवणार नाही. असं एक दिवस करून पाहायचं आणि ते एक दिवस करून ठेवल्यानंतर शांती म्हणजे काय हे मला एक दिवसात जर कळलं आणि त्या शांतीत किती आनंद आहे हे जर मला कळलं तर रोजच माझा तसा प्रयत्न होईल. पण 1 तास का होईना असं करून पाहावं. आता एक दिवसाचं मी 1 तासावर आले की नाही होऊ शकत आपल्या प्रापंचिकांकडनं असं, म्हणून 1 दिवसाचं 1 तासावर आलीये. पण 1 तास तरी असं करून पाहावं की खरंच मला जमेल का, की नाहीच प्रपंचाचं चिंतन करणार, नाहीच राजकारणाचं चिंतन करणार. मी देश चालवणारी आहे का? माझी भूमिका काय आहे? जेव्हा निवडणुका येतील तेव्हा त्यातल्या त्यात जो बरा आहे, जो राज्य सांभाळणारा आहे, धर्म सांभाळणारा आहे, सगळ्यांचं कल्याण करणारा आहे, त्याला मत देणं एवढं फक्त माझं काम आहे. पण रोज त्याचं चिंतन करणं, रोज पेपर वाचणं, रोज बातम्या वाचणं, रोज अनेकांचे प्रवचन ऐकणं, प्रवचन नाही त्याला काय म्हणायचं, व्याख्यान, भाषण ऐकणं, याच्यामध्ये किती काळ माझा वाया जातो हे माझ्या लक्षातच येत नाही. आणि इतका परमेश्वराने सुंदर आम्हाला जो वेळ दिलेला आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे, त्याचा उपयोग जो आहे तो माझ्या कल्याणासाठी न करता, बरं देशाची मला खूपच काळजी वाटत असेल ना, तर ओम यज्ञेन यज्ञ रोज म्हणा, कारण त्यामध्ये काय आहे त्याचीच मागणी आहे. माझं राष्ट्र छान राहू दे, ते इथपासून तिथपर्यंत राहू दे, ह्याच पद्धतीची मागणी आहे. मग रोज म्हणा देवासमोर, राष्ट्रासाठी प्रार्थना करा, पण रडत बसू नका. आणि एकमेकांशी कितीतरी चर्चा जरी केल्या तरी इथलं काही सगळं बदलणार आहे असं अजिबात नाही. पण माझा वेळ जो आहे तो मात्र त्या चिंतनामध्ये नक्की वाया जाणार आहे. म्हणून शांतम शिवम असं ते तुरीय तत्व कसं आहे, तर शिव म्हणजे अत्यंत पवित्र, मंगलकारक आणि अत्यंत शांत आहे आणि ते माझं स्वरूप आहे असं वेदांत बाह्य उभारून सांगत असताना सुद्धा मी मात्र आतून अखंड अशांत आहे आणि मी साधक आहे. जमतंय कुठं? मी साधक आहे, मी अशांत आहे. मी साधक आहे आणि मी भित्र आहे. मी साधक आहे आणि मला सोहम साधना करायला आवडत नाही. हे कुठं काही जमतंय का? असं कुठंच जमत नाही.
मग आता मला जर त्या शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर अशांत करणाऱ्या गोष्टी दिवसभरात मी किती करते हे माझं मी शोधून काढायचं आहे. आणि अशांतीचे कारण शोधून काढल्यानंतर छान आहे आपल्या समोर की डायग्नोसिस व्यवस्थित झालं नाही तर किती औषध गोळ्या घ्या, रोग बराच होत नाही. तसंच भावरोगाचं आहे. डायग्नोसिसच नीट नाही. सुख हवा आहे, आनंद हवा आहे, पण कशा कशामुळे माझ्यातलं सुखरूपत्व चाललेलं आहे गेलेलं नाही. ते अज्ञानाने त्याच्यावर काय झालेलं आहे तर आवरण घातलेलं आहे. मग काय कारण अशी आहेत की माझ्या काय चुका अशा घडतात की मी माझ्या स्वरूपापासून दूर होत चाललेली आहे. त्या आपण आपलंच या ठिकाणी शोधून काढायचं आहे. आणि शोधून काढल्यानंतर संतांच्या विचाराप्रमाणे त्याच्यावर उपाययोजना करायची आहे. अविचारावर उपाययोजना करण्यासाठी सद्विचारच पाहिजे, दुसरं काहीही लागत नाही. नाथ भागवतामध्ये यदुराजाने ज्या वेळेला अवधूतांना प्रश्न विचारलेला आहे की सगळं जग जे म्हणजे जगातले बाकीचे लोक जे आहेत आजूबाजूचे ते कोणी क्रोधाने पेटलेले दिसतात, तर कोणी लोभाने खूप वाहवलेले दिसतात, तर कोणी मत्सराने जळणारे दिसतात, पण अशा या जगामध्ये तुमच्या चेहऱ्यावर मात्र अत्यंत शांती, तृप्ती, समाधान दिसत आहे. याचं कारण काय आहे? आणि त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, या संसारू तरावया सद्बुद्धी पाहिजे गाराया, इतर अनेक उपाया रिगमू नाही. की दुसरे कुठलेच उपाय या ठिकाणी चालणार नाही. तिथं फक्त सद्बुद्धीचाच विकास केला पाहिजे. आणि बुद्धी तर भगवंताने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. फक्त ती कुबुद्धी आहे का, दुर्बुद्धी आहे का, सद्बुद्धी आहे का, हे जे आहे त्याची तपासणी मात्र आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणात करून घ्यायची आहे. शांतम शिवम अद्वैत रूप अशी आहे, तोच आत्मा आहे आणि तोच जाणण्यायोग्य आहे. आता महत्वाचं आहे, जाणावंसं वाटणं सगळ्यांना आतमध्ये त्याची उर्मी आहे. काहीतरी जाणावंसं वाटतंच, पण जाणण्याचे विषय जे आहेत ते इतके प्रपंचातले आहेत की जे जाणायला पाहिजे ते मात्र आम्ही कधी जाणूनच घेत नाही. आमचे जाणण्याचे विषय काय आहेत? इलेक्शन असलं की कोण निवडून येईल त्याच्यावर तासनतास चर्चा. मग ते पाहणे सगळे टीव्ही पुढे बसून, कोण किती पुढे आहे, कोण किती नाही. जो येणार आहे तो येणारच आहे. डॉक्टर काका त्याच्यासाठी एक नेहमी छान स्वतःवरून एक उदाहरण सांगतात. राजीव गांधी ज्या वेळेला गेले त्यावेळेला 3-4 दिवस आता याच्यानंतर पंतप्रधान कोण? डॉक्टर काका म्हणे चहाच्या टपरीवर, कॉफी हाऊस मध्ये, त्यानंतर पेपर मध्ये 2 माणसं एकत्र बसले की इतक्या त्या चर्चा रंगात आलेल्या असायच्या म्हणे की कुठेही जा, बसमध्ये बसलो आपण तरी कानावर तेच यायचं, सगळ्यांच्या चर्चा तेच की आता पंतप्रधान कोण. मग डॉक्टर काका म्हणे मी अशा एका मेळाव्याच्या ठिकाणी म्हणजे 4 लोक जमलेले असताना गेलो, त्यांना सांगितलं. त्याचं उत्तर फक्त मला एकट्याला माहिती आहे. त्या सगळ्यांना वाटलं की अरे बाबा हे आध्यात्मिक क्षेत्रातले आहेत, काहीतरी अंतर्ज्ञानी आहेत, यांना त्याचं उत्तर नक्की माहिती असेल. मग ते उत्सुकतेने विचारतात की खरंच कोण होणार पंतप्रधान? डॉक्टर काका म्हणे मी नक्की नाही. त्याचं उत्तर काय आहे तर मी नक्की नाही. 4 दिवसांनी आपल्याला ते कळणारच आहे. पण जाणण्याची उत्सुकता आपल्या ठिकाणी सुद्धा जाणण्याच्या याच पद्धतीच्या काहीतरी प्रेरणा आहेत. एखादी सासरी गेलेली मुलगी जर महिन्याच्या वर माहेरी येऊन राहिलेली दिसली, मला काही आहे का, मी तिचं काही करणार आहे का, पण ती इतके दिवस का, त्याचं कारण काय, ह्याच्या चर्चा आमच्या घरात रंगतात. ह्या पद्धतीने तुमचं आमचं काहीतरी चाललेलं आहे. एखादा अत्यंत आधी गरीब असेल पण नंतर त्याच्या श्रीमंतीच्या थाटात जर तो काही दिवसांनी राहायला दिसला तर आमची उत्सुकता की त्यांनी कुठून पैसे मिळवलेले आहेत, मग तो कुठल्या राजकारणाच्या हाताखाली राहिलेला आहे, काय पद्धतीने ते चाललेलं आहे. एखादा अभ्यास न करणारा मुलगा पण त्याला जास्ती मार्क्स मिळालेले दिसले तर मग तो कोणत्या मंत्र्याचा वगैरे आहे का. या पद्धतीने जाणण्याचे विषय आमचे सगळे ह्या पद्धतीचे आहेत. आणि इथं सांगितलेले जाणण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुरीय आत्मा जे माझं स्वरूप आहे. ती जी जाणण्याची प्रेरणा आहे ती या ठिकाणी तुम्ही आम्ही विकसित केली पाहिजे. कारण जाणवण्याचा विषय जो आहे की जे जाणल्यानंतर तुमचं आमचं कल्याणच कल्याण आहे.
आता केनोपनिषद पण आपलं झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या समोर आहे की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. आता असं एक जाणण्याचं तत्व कुठलं आहे? तुरीय आत्मा आहे. आणि तो एकदा मी जाणला की जणू काही सगळं जाणल्यासारखं होणार आहे. कारण सर्व जगताचं अधिष्ठान हा आत्मा आहे. आमच्या देहाचं अधिष्ठान आत्मा आहे आणि जगताचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म आहे. आणि आत्मा आणि ब्रह्म अभिन्न आहे. आता आत्मा का म्हणतात मग ब्रह्माला? तर एका देहापुरता जणू काही मर्यादित झालेला जो ब्रह्माचा, आता भाग म्हणू शकत नाही आपण, पण बोलण्यासाठी म्हणायचं की मर्यादित झालेला जो ब्रह्माचा एक भाग देहापुरता झालेला आहे, जणू काही प्रत्यक्षात त्याचे भाग पाडता येत नाही. आणि असं जे तत्व आहे त्यालाच आत्मा असं म्हणतात. दुसरं एक उदाहरण आपल्या समोर आहे की तांब्या पेला आपल्या समोर ठेवलेला आहे पाण्याने भरलेला. आता पाणी प्यायचं म्हणून भांड्यात तांब्यातलं पाणी आपण त्या पेल्यात काढलं. आता पेल्यातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एकच आहे की नाही? पण ते पेल्यात काढलं म्हणून आपण त्याला पेल्यातलं म्हटलं आणि हे तांब्यात ठेवलं म्हणून त्याला तांब्यातलं म्हणलं. पण पाणी जे काय आहे ते मात्र त्या ठिकाणी एकच आहे. तसं तांब्यातलं पाणी म्हणजे जगातलं ब्रह्म आणि पेल्यातलं पाणी म्हणजे आमच्या देहातलं ब्रह्म म्हणजेच आत्मा. ते दोन्हीही कसं आहे तर अभिन्न आहे. आणि म्हणून आधी जीवानी तुरीय आत्म्यापर्यंत पोहोचायचं आणि मग पुढची उडी आहे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. आणि अशी साधना ज्याची फळाला येते त्यांनी नरदेहाचं सार्थक केलेलं असतं. तो आपल्या ठिकाणी धन्योहम धन्योहम असं पूर्णपणे म्हणू शकतो. आता तुरीय स्थितीरूप आत्म्याचं डॉक्टर काकांनी वर्णन केलेलं कसं आहे ते थोडस एक दोन ओव्या पाहू. ब्रह्म एकले एकटे ते आपणची दाटे, तेथ साधनाचे खेकटे टिके कैसे. आता साधना तर करायची आहे पण जोपर्यंत मी साधना करतो असा अनुभव आमच्या ठिकाणी आहे. आता ब्रह्म जाणण्यासाठी आत्मा जाणण्यासाठी साधना आहे का चित्तातली अविद्या घालवण्यासाठी साधना आहे? ब्रह्म नावाचं तत्व आत्मा नावाचं तत्व नित्य प्राप्त आहे. ते सध्या जरी मला अप्राप्त वाटत असलं तरी सुद्धा ते माझ्यामध्ये आणि सर्वांमध्ये तेवढं तितकं आणि तसंच भरलेलं आहे. मग ते मिळवण्याची खटपट करताना त्याला प्रतिबंध करणारी अविद्या आणि त्याच्या आड येणारी माया या दोन गोष्टी दूर करण्यासाठी आमची खटपट चाललेली आहे. ते दूर झालं की ते दिसणारच आहे. शेवाळ दूर केलं की स्वच्छ पाणी मिळणारच आहे. मग हे अविद्येचं शेवाळ जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. मग ते ब्रह्म कसं आहे? एकमेव अद्वितीय, सर्वांच्या रूपाने जणू काही तेच नटलेलं आहे. ते एकमेव असंच आहे. मग साधनेचे खेकटे टिके कैसे. ऐसिया ब्रह्मा उपासिता काहीच न लगे हाता, साधनी खडतर राबता आयुष्य जाई. जो त्या ब्रह्मतत्वाचं परोक्ष ज्ञानही करून घेत नाही त्याला अनेक साधना करून सुद्धा ते हाताला सापडू शकत नाही. मग ब्रह्म जाणावयाचं असेल तर अविद्या चित्तातली गेलीच पाहिजे. ही अविद्या म्हणजे नेमकं काय आहे तर जे मी नाही ते मला दाखवण्याचा सतत जी प्रयत्न करते तिला अविद्या असं म्हणतात. अविद्येची एक साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आपल्या समोर आहे. मग आता मी आत्मा असून मला देह आहे असं जी वाटायला लावते तिला अविद्या असं म्हणतात. जग आभासिक असून ते सत्य आहे असं जी मला जाणवून देते तिला अविद्या असं म्हणतात. मी मूळचा अकर्ता असूनही मी कर्ता भोक्ता आहे असं जे मला जाणवत राहतं त्या अविद्येचा परिणाम आहे. आणि ही अविद्या घालवण्यासाठी प्रयत्न न करता कितीही साधना आम्ही करत राहिलो तरी पूर्ण सुखरूपता जी आहे ती आमच्या चित्ताला येऊ शकणार नाही. जीव ब्रह्मा वेगळे ते प्रतिभाचे बळे, परी उपाधी जई गळे एकची दोन्ही. की जीव जो आहे तो ब्रह्मापेक्षा वेगळा आहे असं मला का वाटतं? कारण जीवाला अविद्येची उपाधी आहे.
ईश्वराला मायेची उपाधी आहे आणि जेव्हा ही उपाधी बाजूला काढून टाकतो त्यावेळेला निरुपाधिक असणारं जे तत्व आहे, तुरीय आत्मा जो आहे तो तिथल्या तिथंच आहे. त्याला कुठून बाहेरून आणायचं नाही. आत्ताच पाहिलं तो अग्राह्य आहे, कुठून आणायचा नाही, कुठून न्यायचा नाही, कोणी आम्हाला तो देणार नाही. मग एवढं सगळं काय चाललेलं आहे, समजून घेण्यासाठी चाललेलं आहे की या सगळ्या पसाऱ्यातून जेव्हा आम्ही बाजूला पडू त्यावेळेला ते तत्व म्हणजे काय ते कळेल. म्हणून उपाधीची ओळखी चांग होता निकी तियेसी टाकिता एकाएकी जे का उरे. आता या सगळ्या उपाधींची ओळख करून घ्यायची, त्यानंतर ते सगळं नाशिवंत आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याचा त्याग केल्यानंतर जे काही राहतं ते तुमचं आमचं काय आहे, स्वरूप आहे. मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये येणाऱ्या अनुभवांचा बाध केल्यानंतर जे काही राहील ते तुरीय आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्याची तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्राप्ती हो अशी ज्ञानेश्वर माऊलीला प्रार्थना करते आणि आज थांबते. जय जय रघुवीर.